राष्ट्रीय महामार्गालगत पाईप कारखान्याजवळ आज सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार 2 जण गंभीर जखमी झाले असून अपघातानंतर कार चालक फरार झालाय। मिळालेल्या माहितीनुसार नागपूरहून अमरावतीकडे भरधाव वेगाने जात असलेल्या MH12WZ1673 क्रमांकाच्या ब्रिझा कारचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले। यामुळे कारने समोरून जात असलेल्या दुचाकी MH27DK 0668 ला मागून जोरदार धडक दिली। या अपघातात वणी ममदापूर येथील प्रफुल्ल श्रीकृष्ण लवणकर 45, मोहित विजयराव पुनसे वय 15 हे गंभीर जखमी झाले। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य करत जखमींना तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलवण्यात आले। दरम्यान अपघातानंतर संबंधित ब्रिझा कारमध्ये गोवंशाची अवैध वाहतूक सुरू असल्याचे उघडकीस आले। वाहनात एकूण 5 गायी आढळून आल्या असून त्यापैकी 3 गायींचा घटनास्थळी मृत्यू झाला तर उर्वरित 2 गायींवर उपचार सुरू आहेत। याशिवाय संबंधित वाहनावर 3 वेगवेगळ्या नंबर प्लेट आढळून आल्याने प्रकरण अधिकच संशयास्पद बनले। अपघातानंतर चालक घटनास्थळावरून अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।